नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहोत निपाणीतील अशा एका गावामध्ये. त्या गावाचं नाव आहे सौंदरगा आणि सौंदरगा गावाचं एक महत्व आहे जे सौंदरगा गावाची ग्रामदेवी जे मंदिर आहे त्या मंदिराचं मोठा इतिहास आहे आणि त्या मंदिराबद्दलची माहिती आम्ही जाणून घेण्यासाठी महाराजांकडे आलो आहोत. आणि त्याबरोबर आम्हाला योगायोगाने आज मंदिरचा मानाचा घोडा सुद्धा बघायला मिळाला आणि त्या घोड्याची माहिती पण आपण आज घेणार आहोत. तरी चला लय वेळ लावायचं नको, सुरू करूया. महाराज नमस्कार. नमस्कार. आम्हाला आपल्या मंदिरचं जे एवढं मोठं आणि एवढी मोठी यात्रा भरते याच्याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे. आणि गेली 200-250 वर्ष जुनं मंदिर आहे असं म्हणतात. त्या मंदिरची स्थापना कशी झाली आणि त्या मंदिरची सुरुवात कशी झाली याबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे. बाबाजी गलगले त्यांची संधी नोकरी होती. बाबाजी गलगले. त्यानंतर ती परीक्षा बनवण्यासाठी त्यांना सगळा इतिहास जे होता गावचा ते चालत जायला लागत देवाला चिकोडी चिटकुडीला. आणि तिथून मंगळवारी गळ्यात केला ब्रिटिश काळात. मग त्यानंतर त्यांनी वय होईल तसं कमी कमी करत असताना ते सरसाबाई आणि पदूबाई त्यांनी सांगितलं बाबांनी असं तिथं सुरुवात कर. मग त्यांनी केली. त्याच्यानंतर सांगलीकर सरकारांच्या त्यांनी मग कुणीतरी इतिहास सांगताना त्यांच्याकडे आणलं. आणल्यानंतर हाती बांधून ठेवला आणि त्याला भेटायला आलं. का बांधवायचा सोडायची म्हणून सांगितलं. तर पब्लिक एवढं आहे, कोणतरी फेकलं सोंगीत नाही, मारलं चुलीलं तर काय करायचं. तो रमणाला सोडल्यानंतर तो हत्ती जसा मूळ आलं असं आलं आणि त्या म्हाताऱ्याचा मोठा उभा राहिला. उभा राहिल्यानंतर का रे माणसाला दंडीतच म्हणून त्यांनी त्याला खारी भंडारा त्याच्या तोंडात दिला. दिल्यानंतर त्यानं खारीकाने भंडारा खाला. ती खुर्चीला चौर्यात होती असं वारे घालता येईल ती घेऊन त्या म्हाताऱ्याला वार मग त्या माणसातून मन परत आणि त्यांनी हलून तासावर त्याच्यामुळे ते परिसर सगळा यापर केला आणि त्याच्यामुळे सगळी शक्ती निर्माण होईल गेली. आता हे मंदिर आपलं नंतर गळदग्याशी आणि कशी जोडलेलं आहे याचं जरा आम्हाला माहिती. ते त्यांनी तिकडे जाताना त्या म्हाताऱ्यांनी काय सांगितलं त्या सरसाबाई पदूबाईंनी की आता तुला बाबाजी होत नाही. गळदग्याला मंदिरचं मेन होतं, लांब होत होतं म्हणून त्यांना 200 वर्षामागे मंदिरची इथं सुरुवात झाली. बरोबर ना. आणि देवीची स्थापना झाली. मग काही गावातल्या लोकांनी ती तांबील करायचे घेऊन ती इथं गावच्या गावातच यात्रा चालू केली. मग ते थोडी थोडी लोक बदल तसं वाड्यात येत फुल झाले. आता ते सगळे आता यात्रा लय मोठी झाली मित्रांनो. यात्रा एवढी मोठी असते जी सौंदर्याला गावाचं जुळलेली नाळ आहे, जी इतकी लोक आहेत जी लांब लांब देशाबाहेर सुद्धा गेलेले ती लोक सुद्धा त्या दिवशी यात्रेला येतात. दर रंगपंचमीला यात्रेला मोठी यात्रा भरते आणि इतर यात्रा असते कंटिन्यू मित्रांनो. तर या यात्रेबद्दलचं महत्व तुम्ही यात्रेला आल्यानंतरच तुम्हाला कळणार. आणि आता थोडंसं जाणून घ्या थोडक्यामध्ये की मानाच्या घोड्याचं जे काय आहे ते मानाचा घोडा कसा निर्माण झाला याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया. दादा, मानाच्या घोड्याची माहिती जरा आम्हाला सांगू शकता? तर त्या पूर्वीच्या काळी सरसवा देवी हा घोड्यावरून डफेट मारायचा. सरसवादी. सरसाबाई सरसवा असं तिला म्हटलं जातं. कन्नड नेम आहे. कन्नड नेम आहे. तर त्यानंतर ज्या वेळेला हिचं स्थापन केलं त्यावेळेला आता आम्ही हे जे काय घोडा काढतो त्याच्यावर देवी स्थानापन आहे असं मानलं जातं. देवी आता बसलेली आहे. आपण प्रदक्षिणा करत असतो. आता आम्ही बाहेर गेलो घरी तेव्हा ते पूर्ण आपल्या गावात जेव्हा म्हणजे ज्याला आपण सबिना म्हणतो सबिना म्हणतो दोन अंदाजे असतात तेव्हापासून चालू आहे. माझी तिसरी पिढी आम्ही आमच्या घरचा तुमचा एक मान आहे तो. ही सगळी आहेत ज्यांचे पण वडील आहे सगळ्यांचं वडील आहेत तशी आम्ही ते कंटिन्यू केलेलं आहे. आणि ह्या मूळचं जे आता आम्ही बाबाजी गलगले अप्पाजी किंवा अवबाजी गलगले जे सांगितले त्यांची जी आता पुढची पिढी आहे त्यांना पाटीलच आडनाव त्यांचं पण गलगले पाटील म्हणतात त्यांच्याकडे ह्या पूर्ण ह्याचा मालकी हक्क आहे. आणि त्यांनी सगळे ही जबाबदारी पूर्ण पार पाडतात. पूजा यात्रा असेल नियोजन आणि सगळं इथलं जे काय आहे ते सगळं त्यांच्या माहितीनुसार चालतं. चालतंय. माझं शिवाजी लक्ष्मण किरळे.
तर महाराज तुमचं नाव काय? माझं नाव चंद्रकांत यशवंत कुर्ले. महाराज तुमचं नाव काय? कृष्ण पाटील. महाराज तुमचं नाव या की पुढे. सकाराम मारुती कळंदे. मित्रांनो, हे सगळे मंदिरचे सेवेकरी आणि मानकरी आहेत. यांनी विनामूल्य यांची पूर्ण पिढी या मंदिरला सेवा बजावत आहे. आणि असा काळ जो आमचा जो आता आपला जो हिंदू धर्माचा जो काळ आहे, जो एक एक पूर्ण फॅमिली एखाद्या मंदिरसाठी पिढी जोडली जाते, हा आपल्या भागातच बघायला मिळते मित्रांनो. आणि तुम्ही आवर्जून सौंदर्याच्या यात्रेला या, देवीच्या दर्शनाला या. तुम्ही इथलं महात्म्य आमचे पुजारी महाराज आहेत, तेव्हा पण तुम्ही महाराजांना विचारू शकता की आपल्या मंदिरचं कसं दैवत्व आहे, मंदिरचा कसा लाभ आहे, हे तुम्ही विचारून घेऊ शकता. आता आपण एवढं इथे येणारा बहुतांश जो भक्त आहे बघताय. जास्तीत जास्त राधानगरी आणि करवीर तालुका, कोल्हापूर पासूनचा गारगोटी पर्यंत जो एरिया पश्चिम बंगालला भाग आहे. राधानगरी ते कोल्हापूरचा पूर्ण एरिया, भोगावतीचा एरिया, भोगावती पूर्ण ती लोक हा. इथे येतात. येतात. आणि एक कुर्डू म्हणून तालुका करवीर मध्ये गाव आहे आणि कौलू म्हणून एक कौलो आहे की हा. कौलो आणि कुर्डू या दोन गावची लोकांना इथे विशेष मान आहे. मित्रांनो, कौलो गाव, राधानगरी एरियातला आणि कुर्डू गाव म्हणून आहे, दोन गाव आहे. दोन्ही गावांचा विशेष मान या सौंदर्याच्या मंदिरला पोहोचलेला आहे मित्रांनो. तर हे असं आणि जसं कळदग्यातून इथे स्थापना झाली तशी सौंदर्यातून कुर्डूमध्ये कुर्डूमध्ये सेम. हे कारण अलीकडचं आहे ते. अलीकडचं आहे. पण आणि- आता तुमच्यात केली. आणि- आणि हे झालं रंगबंदीची यात्रा. श्रावण महिन्यात 5 मंगळवार पण यात्रा भरते. फुल दर पौर्णिमेला दर मंगळवारी आम्ही हे सबिना काढतो, सबिना काढतो. सबिना काढतो. आज प्रदक्षिणा आरती जी दर मंगळवारी न चुकता होते, म्हणजे चालू आहे कायम. आणि दर पौर्णिमेला पुन्हा असते आणि प्रसाद असते. दर पौर्णिमेला थोडक्या लोकांसाठी 100-200 लोक काय 100-200 तेवढे असतात. असं